नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरी मिळवण्याची संधी आलेली आहे। तिथे मासिक वेतन तुम्हाला 20,000 ते 75,000 रुपये असेल। तर याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील। आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार येथे फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, समुपदेशक, ऑडिओलॉजिस्ट, पोषण तज्ज्ञ, स्टाफ नर्स महिला व इतर पदे भरली जाणार आहे। एकूण 138 पदे भरली जाणार आहे। निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा 1,25,000 ते 20,000 पर्यंत वेतन दिले जाणार आहे। किमान वय 18 वर्ष पाहिजे आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय जास्तीत जास्त 38 वर्ष व मागासवर्गीयांकरिता 43 वर्ष आहे। काही पदासाठी वयोमर्यादा 70 वर्ष राहील। या भरतीसाठी ऑफलाईन मुलाखत घेतली जाणार आहे। उमेदवाराची निवड ही मुलाखतद्वारे केली जाईल। विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS या रिक्त पदाची प्रत्येक आठवड्यात दर मंगळवारी रोजी मुलाखत घेण्यात येईल। परिचारिका, स्टाफ नर्ससाठी स्वी प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा आणि पुरुष प्रवर्गातील स्वी म्हणजे इथं स्त्री आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे। स्त्री प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा म्हणजे महिला प्रवर्गातील आणि पुरुष प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही। म्हणजे स्टाफ नर्ससाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकणार, पुरुष नाही। कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल व कागदपत्रे प्रस्तुत करण्यासाठी संधी देण्यात येणार नाही। म्हणजे अर्ज करतानाच तुमच्याकडे जे जे कागदपत्रे ते व्यवस्थित सर्वांची झेरॉक्स करून अटॅच करून पाठवून द्या। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 150 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी 100 रुपये राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने DD तयार करून अर्जासोबत पाठवायचा आहे। पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाही। वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निवड कंत्राटी स्वरूपाची पदे आहे। सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम, अटी व शर्ती याबाबतचा हक्क दावा राहणार नाही। तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही। केंद्र राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवारांची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल। उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदासाठी नमूद प्रवर्ग, जातीचा प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करावा। जर मागासवर्गीय उमेदवाराने अर्ज आरक्षणामधून सादर केलेला असेल परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांना अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही। म्हणजे याच्यात नमुना अर्जाची लिंक तुम्हाला मी देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यात ओपन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करा। अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर, ईमेल ID अचूक नोंदवावा। ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी, कारण त्यावरच तुम्हाला सर्व अपडेट्स भेटत जाईल। अर्जाचा नमुना जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पूर्ण जाहिरात आणि अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन व्यवस्थित चेक करूनच अर्ज करा। सदरील नमुन्याप्रमाणेच अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही। त्या पद्धतीने त्या नमुन्याचाच अर्ज तोच समजा तुम्ही झेरॉक्स करून घ्या आणि त्या पद्धतीने अर्ज करा। एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत। तुम्हाला जर सगळ्याच पदासाठी अर्ज सादर करायचा असेल तर वेगवेगळे अर्ज सादर करावे। एकाच अर्जात सर्व तुम्ही नोंदवू शकत नाही। एका पदासाठी एकच अर्ज करू शकतात आणि एक उमेदवार एका पदासाठी वेगवेगळे अर्ज करू शकतो, पण वेगवेगळे पाठवावे लागतील। आवश्यक असलेल्या पदाकरिता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे। त्या पदाकरिता पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्यांची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी घेण्यात येईल। कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल। भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी जास्त करणे आणि भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी शर्तीमध्ये बदल करणे इत्यादी सर्व अधिकार निवड प्रक्रियेत
कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी राखून ठेवलेले आहे। मुलाखतीची तारीख 1 ते 10 पदांची 12 सप्टेंबर 2024। अर्ज सादर करायचा पत्ता महिला व बालविकास रुग्णालय नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परिसर, तालुका जिल्हा नंदुरबार। मुलाखतीचा पत्ता जिल्हा रुग्णालय नंदुरबार हा आहे। अधिक माहितीसाठी याची संपूर्ण जाहिरातीची PDF आणि अर्जाच्या लिंकची PDF ची लिंक आणि अर्जाचे लिंक हे दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित चेक करा। व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। भरतीचे असे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील, म्हणजे कुठलेही अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत।